हेलो 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 ज़्यादा मॉनिटरला द्या थोडं हेलो 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 हां हेलो हेलो डिले थोडा कमी करा डबल नको हेलो 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 ओके हेलो हेलो आहे हेलो 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 चेक हेलो 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 ओके हेलो हेलो माझ्या दुसऱ्या पारीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहीर रुदाली दळवी हिचा मानाचा मुजरा। या ठिकाणी माझे गाववाले माझे माहेरहून आमचे पांडुरंग काका निकम आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतात परंतु वेळेअभावी जाता आलं नाही तर त्या सगळ्यांचं माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत। त्याआधी या ठिकाणी ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा भव्य दिव्य सोहळा आपण सगळ्यांना बघायला मिळतोय ते आपले या कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय श्री संजयजी मोरे साहेब यांच्यावरून एक छोटंसं गाणं घेऊन मग बुवांचा समाचार घेणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात जरा चांगली करावी नाही का? सुरुवात आणि शेवट हा चांगलाच झाला पाहिजे। मग मध्ये काय घोळ घालायचा तो घाला हा म्हणून काय म्हणते बघा वाट आहे वा पाहून सेवा माणूस हाय हा खरा वाट आहे वा पाहून सेवा माणूस हाय हा खरा आमचे संजय दादा कोकणचा ह्या कोहिनूर हिरा आमचे संजय दादा कोकणचा ह्या कोहिनूर हिरा
या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष यांची ऑफर आहे की हे गाणं पुन्हा झालं पाहिजे, कारण साहेब बाहेर गेले होते, ते आता आलेले आहेत आणि त्यांनी ऐकावं म्हणून वाटे हा हेवा पाहून सेवा माणूस हाय हा खरा, वाटे हा हेवा पाहून सेवा माणूस हाय हा खरा. आमचे संजय दादा कोकणचा ह्या कोहिनूर हिरा, 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 आमचे संजय दादा कोकणचा ह्या कोहिनूर हिरा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि म्हणून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आता बुवांकडे वळते. हा, मी म्हटलं होतं ना, महाकाळ बुवा म्हणजे कुत्र्याचे शेपूट आहे. हा, वाकडं ते वाकडच असो. बुवा म्हणतात सुरुवातीलाच आल्या की बाई म्हणाल्या बारी पेटवा. बुवा मी नाही म्हणाले. इथे उत्कृष्ट अँकरिंग आमचे दादाचे करतायत. हा, त्यांनी आम्हा दोन्ही कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बुवांना म्हणाले होते. बुवांना बहुतेक ऐकायला गेले नाही नक्की कोण म्हणाले ते. बुवा आपण कधी म्हणत नाही बारी पेटवा आणि बेटवा, हे आपले शब्दच नाही. हा, ही लँग्वेज आम्हाला जमत नाही बुवा. हा, त्यामुळे बुवा मी बाई आहे, बाईच्या मर्यादा राखूनच बोलते. पेटवा मी बोलेल नाही. पण जर बुवावर म्हणतात की मी पेटलो ना तर तुला माहिती आहे काय होईल. अरे बुवा पेटलास तर लगेच इजू तुला मी तर हायच केवढा. हा, पेटलास तर जरा कोळस तरी पडतील काय बुवाचं? नाही पडणार ना. म्हणे पेटला तर काय मोठा पेटणारा बुवा. काय पेटायचंय ना, आता मी पेटून जाते, तू बघू किती पेटतोस तू. हा, आणि म्हणे माझ्या गवळणीला बुवांनी काट दिली. बुवांना माझी गवळण समजलीच नाही. हलून या कानाचा हा कान आणि ह्याच्या त्या कानात त्यावेळेस डूल असायची, ते खाली पडला. हा विषय होता. तो म्हणे घाल भोगात. अरे बुवा ती तर आधीचा विषयच नाही आहे. गवळण व्यवस्थित ऐकली असेल तर कळल ना, नाही कळणार. मग बुवा भोगात कोणाच्या घालायचं? तुझ्यात तूच भोगात घालून घे. आता त्या कानाचं पडलंय ना, मग तो कानात स्वतःच्याच भोगात घालेल की नाही? ह्या कानाच्या भोगात स्वतःच्याच घालेल ना, बरोबर आहे की नाही विषय? मग बुवा ते जे पडलेलं डूल सापडलंय ना, ते तुम्ही तुमच्याच ह्या भोगात घालून घ्या. हा, कळलं बुवा? त्यामुळे बुवा काहीतरी चुकच आपलं, ती गवळण राधेकडे जातच नाहीये, तरी पण आपलं जाणून बुजून का तर भोगात शब्द आला ना, मजा. हा बुवा लोकांना येडं बनवायची आणि मला तर येडं बनवूच नकोस तू. हा, मी जोडीला असली ना का बुवा असं वातारतात, नुसतं वातारतात. 7:45ची सोय होती. नाही बुवा पित नाहीत. हा, तो विषय वेगळा. बुवांचं काय त्यातलं पिणं बिणं काय नाही. हा, जे हाय ते मान्य पण करायला पाहिजे ना. असो. त्यानंतर बुवांनी त्यांची गवळण गायली. आज करतो हिचे मी हाल, बोले नंदाचा हा बाळ, असे गवळण ही बेताल, बघा करीन प्रॉब्लेम सॉल्व, बातमी घडलेली ही काल, ही गुप छुपायला देते मग बॉल. हा, काय म्हणाले? ऑल. आता तेव्हा हे शब्द ऑल बिल कुठे ठेवलेले? बुवा मेला ना तुम्ही सेमी इंग्लिशचं का काय? हा, अर्धा मराठी अर्धा इंग्लिश. पण बुवा सेमी इंग्लिश तुमच्या काळात तर सेमी इंग्लिश नव्हता. असो, आता जे काही चाललं आहे इंग्लिश म्हणजे काय, इंग्लिश शिकणाऱ्यांनाच इंग्लिश बोलायला पाहिजे असं काही नाही. पण बुवा आपण शास्त्र पुराण गातोय ना, त्याच्यात मग ऑल नी बॉल नी हे कशाला पाहिजे? हा, पाहिजे का? आता बुवा म्हणाले ह्यांच्याकडून आम्ही शिकतो. हो, हे 35-35 वर्ष शक्ती तुला जोपासणारे शाहीर आहेत. ह्यांनी जर इंग्लिश शब्द आणला तर मग आम्ही का आणू नये? मला तोड काय द्यायची आहे बघा. नंदा तुझा हालाल त्याला पाहिलं लपताना, आम्ही गवळणी दौडून बसलोय, लपून बसलोय आणि नंदा तुझा हालाल
त्याला पाहिला लपताना दही दूध हे संपविलं अँड हा दिसला चुपताना अँड आणि संपवलं ते संपवलं आणि हा वरून त्या घागरीत चुपताना पण दिसतोय म्हणजे चाटतोय पण अँड म्हणजे आणि बरोबर ना बुवांनी सांगितलं ऑल म्हणजे सर्व मग आता मी अँड बुवा अँड हा अँड बुवांनी ऑल वापरला म्हणून मी अँड वापरते हा का दही दूध हे संपविलं अँड आणि हा दिसला चुपताना म्हणजे त्या घागरीतला संपवले तर संपवला आणि वरून चुपताना पण दिसतोय अँड दिसला चुपताना दही दूध हे संपविलं अँड हा दिसला चुपताना दही दूध हे संपविलं अँड हा दिसला चुपताना जास्त वाजत बसू नका आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाणी जेवढी घ्यायची आहेत बघा हा त्यानंतर बुवा म्हणतात शक्ती तुला चिकणीपूर ही एकच आहे लग्नाआधी ही अशी होती आता ही अशी झाली म्हणजे एकीकडून तारीफ पण करायची आणि लगेच तिथंच आता अशी झाली हा बुवा खात्या पित्या घरची आहे मी हा आधी पण अशीच होती आता थोडीशी जरा झाले लग्नानंतर होतात बायका बुवा काय सगळं असतं आमचं हा त्यामुळं होती थोडीशी पण काहींची नाही होत आणि मी माझ्या घरचं खाते तुम्हाला का हा बरं ह्यांची ही अशी अवस्था कशाने झाली माहितीये काय जल्ला नमन करायचं भारूड करायचं पारायण करायचं हा अजून काय काय करतात हा दादा जरा सांगा ऑर्केस्ट्रा हो त्यांचीच लोक सांगतात बघा ऑर्केस्ट्रा असो ऑर्केस्ट्रा करतात शासनाचे कार्यक्रम करतात म्हणजे 365 दिवसांपैकी 360 दिवस हा माणूस बाहेरच ह्याला घरात काय भेटत नाही नाईटचे प्रोग्राम असतात ना म्हणून बुवाची ही अशी अवस्था झाली मेला झुरतोय मग त्याला आमच्यासारख्या जाड्या बिड्या दिसतात हा बुवांचा असा झाला तर मला जाडी म्हणतात ना बुवांचा कसा झालाय माहितीये पुढून सपाट पाटून सपाट च्यामालेला पाकिट झालाय बुवांचा साप बुवा असं कोणाच्या ह्याच्यावर नाही देत आता तुम्ही माझ्या शरीर यष्टीवर गेला नसतात तर मी पण गेली नसती हा एवढे इज्जतीचे वाभाडे काढले नसते हा आणि म्हणे काय असा तुझा याड काढी ना का तुला झोपेत पण भाकाळ बुवा आठवण मी याला स्वतःला जसा काय शाहरुख सलमान समजतोय मोठा हा मला फावड्या काय हसतोस दोन दात असे समोरचे दिसतात पुढं हा तुम्ही माझ्या स्वप्नात येणार बुवा बर शक्ती दुरातले खरंच हे स्वतःला काहीतरी वेगळाच माणूस समजतो म्हणून काय म्हणायचं आहे स्वतःला समजतो शाहरुख सलमान हा तरी येडामध्ये आहे स्वतःला समजतो शाहरुख सलमान हा तरी येडामध्ये आहे सारखा मग म्हणतो मी याड काढीन मी असा करीन मी तसा करीन पण हा तर फॅन्ड्रीतला जब्या आहे फॅन्ड्रीतला जब्या आहे बुवा तुलना करू नका हो तुम्ही हा आणि त्यानंतर म्हणतात येता दळवीची या दळवीची आईनी जवली बघा हा येता दळवीची या दळवीची आईनी जवली बघा हा आता ह्याला पण तीच लागते निजवाय हा कसं ते सांगते मी जे बोलते मी माझी मर्यादा सोडून कधीही बोलणार नाही कोणीही सांगावं जे काय बोलणार ते शास्त्रात आता कशी लागते ती बघा कान्हा मोठा झालास बाळा तुझा आता झोपायला कान्हा मोठा झालास बाळा तुझा आता झोपायला आता कशाला हवी तुला तुझी आई ती निजवायला अरे मोठा झालास आता कशाला आई निजवायला म्हणजे काय झोपवायला आता कशाला आई पाहिजे तुला निजवायला म्हणजे झोपवायला हा आता कशाला हवी तुला तुझी आई ती निजवायला आता कशाला हवी तुला तुझी आई ती निजवायला हा जास्त वाजप बिजप न करता बघा त्यानंतर कामावर जायला बोनी पद गायला प्रेमाने या देतेस बाई तुला बशीत डावलीत जो तो येऊन बसतो आवलीत आवलीत म्हणजे काय पंक्तीत बुवांनी सांगितलं आता बुवांनी सांगितलं बुवांचा अभ्यास मोठा आहे मला माहिती नाही आवलीत म्हणजे पंक्तीत हा आता मला काय विषय सादर करायचा आहे बघा राखण्या समता
हा दावी तो ममता नाय बसला तो सावलीत नाय बसला तो सावलीत हा खाली बसला नावलीत नाय बसला सावलीत हा खाली बसला. कोण? प्रभू रामचंद्र. एकदा ही कथा आहे बुवा, तुमचं वाचन आहे, ही कथा आहे. ते आपल्या राज्यात जातात आणि त्यावेळेस त्यांना आग्रह केला जातो की तुम्ही आमच्या बरोबर बसा, पण शेवटी राजा म्हणजे त्यांना त्यांचं स्थान देणार ना. पण ते तसं प्रभू रामचंद्र तसे म्हणाले नाहीत, मी तुमच्या सगळ्यांबरोबर खाली पंक्तीत. पंक्तीत म्हणजे बुवा काय म्हणाले? आवलीत. हा मग कोण खाली बसला आवलीत? बुवांनी सांगितलं ते हा खाली बसला ना आवलीत. हा खाली बसला आवलीत म्हणजे पंक्तीत. पटला विषय? बाकी बघू, मला काय म्हणायचं नाही. तुम्ही आवलीत पंक्तीत बोललात म्हणून मी बोलते. राखण्याची समता हा दावी तो ममता राखण्याची समता हा दावी तो ममता नाय बसला तो सावलीत नाय बसला सावलीत हा खाली बसला नावलीत नाय बसला तो सावलीत हा खाली बसला नावलीत. त्यानंतर माझी 1-2 गाणी घेणार आहे आणि बारी माझी संपवणार आहे, कारण बुवांना सुद्धा वेळ द्यायची आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा की शक्तिदुर्याच्या सामन्यात रसिकांच्या मनाचा मी ठाव घेईन. शक्तिदुर्याच्या सामन्यात रसिकांच्या मनाचा मी ठाव घेईन. मनोरंजनाची पर्वणी ही रसिक चरणाशी वाहीन. मनोरंजनाची पर्वणी ही रसिक चरणाशी वाहीन. आणि लय झापूक झुपूक केलंस तरी एका बुक्कीत टेंगूळ देईन, एका बुक्कीत टेंगूळ देईन बुवा. आणि म्हणून हे सांगते मी बाळा हे भोळा, सांगते मी बाळा आहेस भोळा. तुला निर्मळ केलन तो, तुला निर्मळ केलन तो. काय सांगू बाळा महाकाळा. महाकाळ ऐकायचं काय सांगू बाळा रे महाकाळा. अरे तुझ्या राईचा घो. काय सांगू बाळा महाकाळा तुझ्या रे आईचा घो. घो म्हणजे कोण? नवरा. गोमू माहेरला जाते हो दाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो गोमू माहेरला जाते हो दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हा सिंधुदुर्ग वासी म्हणजे कोकणच आलं आपलं. आणि तो घो या गाण्यात जेवढा प्रेमानं घेतलाय ना बुवा, तेवढ्याच प्रेमानं मी माझ्या गाण्यात घेतलेला आहे. काय सांगू बाळा महाकाळा. महाकाळा कोण आहे? श्री विष्णू प्रल्हादाला सांगतात की तुला जन्म देणारा दुसरा तिसरा कोणी नसून अतिशय कर्मठ महाकाळा म्हणजे अतिशय मनातून काळा. तो कोण आहे? तर तुझ्याच आईचा घो म्हणजे तुला निर्माण केलेला तुझ्याच आईचा नवरा. विषय पटला सगळ्यांना? काय सांगू बाळा महाकाळा तुझ्या राईचा घो. 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 आहे राजा हा राक्षस पुळाचा, त्याला गर्वाची चढली धुंदी, त्याला गर्वाची
विषय, त्यानंतरचा विषय बघा. जेव्हा समुद्र मंथनातून देवतांच्या वाट्याला विष आलं, ते विष काही देव पीत नाहीत, तर ते शंकरांकडे जातात, भगवान शंकराकडे जातात आणि सांगतात की हे विष तुम्ही प्राशन करा. आणि त्या विषाची ताकद एवढी असते की शंकर स्वतःची जटा उपटायला लागले होते. हा विषय सादर करते. कसा बघा बुवा, अशी कॉमेडी वाली करायची असते. बघा काय म्हणते. आणि शंकराला महाकाळ सुद्धा, हे सुद्धा एक नाव होतं. आता योगानं सगळी गाणी महाकाळावरती. बुवांचं आडनावच लय भारी आहे. एवढं मला बोलायला भेटतं ना. असो, त्याचा पुरेपूर फायदा करून मी घेते. बघा काय म्हणते. हे शेजारी न बाई तुमचा टीव्ही, काय म्हणते बघा. सांगते ही कथा पाहून व्यथा, सांगते ही कथा पाहून व्यथा, पर्वा करे ना कशाची, पर्वा करे ना कशाची. नसता सहमत मताशी, नसता सहमत मताशी. हा महाकाळ जटा उपटतो स्वतःची. ही जटा 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 केसाची जट बट, आणि शंकरांच्या केसात जट होती, जट बट असं तिला म्हटलं जातं. आपण कोकणवासी आहेत, आपल्याला माहिती आहेत हे शब्द. हा महाकाळ. बुवा तुम्हाला म्हणत नाहीये, पण तुमचं लक्ष माझ्याकडेच असू देत, नाही का. समजने वाले को इशारा काफी होता है. हा महाकाळ. जटा 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 व्यवस्थित आहे का. तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या. जटा उपटतो स्वतःची. हा महाकाळ. जटा उपटतो स्वतःची. महाकाळ. जटा उपटतो स्वतःची. महाकाळ. जटा उपटतो स्वतःची. हे सांगते ही कथा पाहून व्यथा, सांगते ही कथा पाहून व्यथा, पर्वा करे ना कशाची, पर्वा करे ना कशाची. नसता सहमत मताशी, नसता सहमत मताशी. हा महाकाळ. जटा उपटतो स्वतःची. नसता सहमत मताशी. हा महाकाळ. जटा उपटतो स्वतःची. हा महाकाळ. जटा उपटतो स्वतःची. हा महाकाळ. जटा उपटतो स्वतःची. मला असं वाटतंय बस झालं, वेळ झालेली आहे ना, वेळ झाली आहे ना. हा, फक्त एक जाता जाता मृदाली मॅडम, आपला हा जो कार्यक्रम चालू आहे, हा कार्यक्रम आपल्या YouTube चॅनेलवरती जवळपास 57,952 लोकांनी पाहिला आतापर्यंत. ही प्रचिती आहे आणि खरंच तुमच्या दोघांचंही खूप कौतुक आहे. धन्यवाद. कोकणातली लोककला म्हणजे आम्ही सुद्धा जर यूट्यूबवरती व्हिडिओ टाकली ना की ती अशी व्हायरल होते. त्यामुळे ह्या आपल्या कलेतच तेवढी पॉवर आहे की व्ह्यूज येणारच. आणि म्हणून बघा, कोकणवासियांचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे. हे ईश्वरा जोडल्या जणू तू स्वर्गाच्या तारा, नयनरम्य देखाव्यांच्या बरसुनी येती धारा, की साधू संतांच्या पदस्पर्शाने पावना समंत सारा, आणि साऱ्या जगात फक्त माझा कोकण प्यारा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. महापुरुषांची पावन धरती दिले साहित्याचे धन, महापुरुषांची पावन धरती दिले साहित्याचे धन, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण.
गणपती होळी, दसरा गणपती होळी, दसरा गणपती होळी. सुख दुःखाला धावून येती मिळून सारे जण, सुख दुःखाला धावून येती मिळून सारे जण. आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण. आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण. सह्याद्रीचे कडे देती इतिहासाची ग्वाही, इतिहासाची ग्वाही, इतिहासाची ग्वाही. निळ्या शारघ्या सागरात गड किल्ले दिशाच्या दारी, गड किल्ले दिशाच्या दाई, गड किल्ले दिशाच्या दाई. गर्वाने कोकणकर म्हणून मिरवितो आम्ही शान, गर्वाने कोकणकर म्हणून मिरवितो आम्ही शान. आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण. आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण. महापुरुषांची पावन धरती साहित्याचे धन, महापुरुषांची पावन धरती साहित्याचे धन. आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण, आहे स्वर्गापरी देखणं आमचं सुंदर ते कोकण. मगाशी जे पोस्टर दाखवलं गेलं होतं सुरुवातीला एंट्रीलाच, त्याच्यावर खूप टाळ्या. आणि कोणताही कार्यक्रम हे आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी बोलत असतो, परंतु इथून जाताना तुम्ही काहीतरी चांगलं घेऊन गेलात तर पर्यायानं ज्या आयोजकांनी हा आजचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि आमचं सुद्धा या ठिकाणी समाधान होईल. त्यांचं जे सत्कार्य आहे ते श्री दीपकजी गायकवाड यांच्याकडून या गाण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. तर जर तुम्ही काही चांगलं घेऊन गेलात तर हे सत्कार्य म्हणजे आम्ही तुम्हाला काहीतरी दिलं हे सगळ्यांच्या आम्हाला सुद्धा वाटेल की आमच्याकडून काहीतरी लोक घेऊन गेले दोन्ही कलाकारांकडून. आणि म्हणून जाता जाता एक्झिट वेगळी घ्यायची नाहीये. हे गाणं एक्झिट घेता घेताच, कारण वेळ झालेली आहे, एक गाणं फक्त आपण लोकांसाठी घेतोय. आणि म्हणून जाता 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 एक अंतरा घेऊन या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. वासनेच्या डोळ्यांनी पाहिले न काही. महिलांवरती एवढे अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि त्याला कुठेतरी आळा घालावा. आळा बसण्यासाठी एक महिला म्हणून हे गाणं सादर करणं मी माझं कर्तव्य समजते. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, वासनेच्या डोळ्यांनी पाहिले न काही, चिमुकली न दिसली त्यांना आई आणि ताई, लाडकी बहीण गेली अत्याचार पायी. सरकारने लाडकी बहीण योजना राबवलेली आहे आणि त्याचा आपण उपभोग सुद्धा घेत आहोत. पण तेवढं नाही, जर तसं कृत्य झालं तर लगेच फाशीची शिक्षा ही आम्हा महिलांसाठी एक पर्वणी ठरवेल. आणि आजचा हा कार्यक्रम माझा सत्कर्मी लागला असं मी समजेन. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, वासनेच्या डोळ्यांनी पाहिले न काही, चिमुकली न दिसली त्यांना आई आणि ताई, लाडकी बहीण गेली अत्याचार पायी, लाडकी बहीण गेली अत्याचार पायी.
विकास प्रतिष्ठान कल्याणचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कोकण सुपुत्र श्री संजयजी मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांची पुन्हा एकदा मी शतशः ऋणी आहे की तुमच्यामुळे या स्टेजवर येण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मनोरंजन जे काही झालेलं आहे. जर काही चूक भूल झाली असेल तर आपली मुलगी आपली बहीण म्हणून मोठ्या मनाने या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करते, कारण बोलायच्या ओघात आम्ही असतो. एखादा शब्द चुकून गेला असेल, त्याचप्रमाणे बुवा सुद्धा वयाने अनुभवाने फार मोठे आहेत, तुम्हाला सुद्धा जर काही लागलं असेल तर त्यासाठी मी या ठिकाणी क्षमा मागते आणि माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गजानन महाराज की जय. धन्यवाद वृदाली दळवी मॅडम. मी विनंती करतो तुरेवाले विजय राजेंद्र यांचे शिष्य शहीद रत्नाकर दाजी महाकाळ लवकर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात हॅलो करावी. हॅलो वेळ अतिशय कमी आमचे आहे. काका श्रीकांतजी मोरे काका यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सौरभ संदीप बोरकर रत्नागिरी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद.